शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहू शकतो की सोलापुरात पावसाने मोठ्या प्रमाणावर तडाखा दिल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो शेतकरी आहे. सध्या आपण दक्षिण सोलापुरातील मंद्रुप या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची जर लिंबूची शेती बघितली किंवा लिंबूंचे झाडं जर बघितले तर अक्षरशः गुडघ्या इतक्या पाण्यात ही जी झाडं आहेत गेल्या 4 महिन्याच्या पावसामुळे त्यांची जर अवस्था बघितली तर अक्षरशः दुर्दैवी अशा अवस्था झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या ठिकाणी सतत पाणी असल्यामुळे या ठिकाणची जी लागवड आहे ती खुंटल्याची दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आहे तो मेटाकुटीला आलेला आहे. असं असलं तरी गेल्या 20 वर्षापासून ही लिंबूची बाग आहे. हा शेतकरी आपल्या मुलाच्या तळहाताप्रमाणे कुठेतरी सांभाळताना आपल्याला दिसतो. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या प्रकारे जे नुकसान आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 20 वर्षाची बाग आहे. कधी पाऊस बघितला होता का असा? नाही, केव्हा पण बघितलं. आम्हाला 65 वर्ष झालाचा असं पाऊसच बघितलं नाही. आम्ही आता महादेव गोरण्णा कुंभार आहे, मंद्रुपचा शेतकरी आहे. 477 एकचा गट नंबर आहे हे सध्याचं लिंबूचं बाग. हे 2.5 एकरमध्ये लिंबू आहे. बरं. आता सगळं 4 महिने पाऊस झालं. पावसामुळे सगळं झाडं वाळवलं, लिंबू सगळं खराब झालं, पाणीचं भरपूर उरलं. मग तळ्याचं पाणी आहे तिकडं ते पण असं भरपूर भरलं आहे. तळपणाचा तूर गेलं आहे आणि कांदा गेला आहे, मका गेला आहे. सगळं पाण्यामध्ये सगळंच उडीद सगळं बुजून गेलं आहे. कशा पद्धतीने बघताय आता शेतकऱ्यांना काय अपेक्षा काय आता याच्यात? आता काय अपेक्षा म्हणजे काय असतं सर, शासन काय जर मदत दिलं तर अपेक्षा, नाही तर आम्हाला काय असं एक पण ह्या वर्षी पीक नाही, कुठलं पण पीक नाही. सगळं अंगलोटच आहे, घाटच आहे सर. कुठलं उडीद गेलं सगळं पाण्यामध्ये. आता तूर गेलं सगळं, मका गेले, कांदा गेले, लिंबू तर खलास झालं झाडाचं सगळं हे व्हायला पाणी जास्त झालं आहे, वाळायला लागलं सगळे. आणि खरं लिंबू पण खरं पाहतोय की अति पाऊस आणि अति पाणी साचल्यामुळे या ठिकाणची जी लिंबूचे झाड आहे ते वाळून जाताना दिसत आहे. हे जे आहे ते पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. आपण लिंबाची जर अवस्था बघितली तर पूर्णपणे जे अवस्था आहे ते खराब अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कारण लिंबू हे सर्वसामान्य ज्या घरात आहे ती वापरलं जात असतं. मात्र ह्या लिंबूचं पाहायला गेलं तर ही लिंबूची शेती होत नाही. आपण या ठिकाणी अजून शेतकऱ्यांशी संवाद साधू. हे लिंबू सर्वसामान्य घरात वापरलं जातं. उन्हाळ्यात बघितलं तरी ह्याची किंमत जास्त होती. मात्र आता काय भाव आहे आणि कशा पद्धतीने आता हे लिंबूच बाजारात येऊ शकत नाही? सध्या 400 रुपये 10 किलो, 500 रुपये, 700 रुपये बघून चांगल्यामध्ये असलं तर 700पर्यंत जातं आहे, 10 किलोपर्यंत. डागाला म्हणलं तर एक 5000च्या वर जाते. म्हणजे सध्या ते काही पण पैसे येईन आम्हाला. आता बाजारात मार्केट नेलं तर कशाला आणायला लागलं असं विचारते ती. मार्केट सगळं नासून गेलं आहे. पाणी तर आत फिरकू देईना. मग तो तोडायला गेलं तर एक हातानं तोडून कुठं घालायचं काय कळीना आम्हाला. पाणी तर गुडघ्या एवढं आहे, गुडघे एवढं पाणी पाणी. हां, झाडं तर वाळून चालली ती, आपोआप खाली पडायला ती लिंबू. मग कुठं काय कळीना, कुठं काय करायचं काय वगैरे बसला निवांत, काय विचार करत बसला आम्ही. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रकारे आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा कृषी विभाग असेल ह्यांना सातत्याने दाखवतो आहे की 4 महिन्याचा जो पाऊस आहे तो शेतकऱ्यांच्या कसा मुळावर उठलेला आहे. ही लिंबूची बाग आहे, 20 वर्ष जुनी बाग आहे. 20 वर्षापासून हे जे कुटुंब आहे ह्या लिंबूच्या बागेवर आपलं उदरनिर्वाह करत असतं आणि आपले संसार उपयोगी वस्तू असलेली असेल किंवा दिवाळी दसरा असेल ह्या मोठ्या प्रमाणावर लिंबूला मागणी असतं. मात्र गेल्या 4 महिन्याच्या पावसामुळं हे जे सगळे स्वप्न आहेत ते उद्ध्वस्त होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, पंचनामे करावेत आणि दिवाळीच्या तोंडावर थोडी का होईना मदत करावी अशी अपेक्षा सध्या तरी शेतकरी आपल्याशी बोलताना व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मंद्रुप, सोलापूर.